नमस्कार. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत प्रत्येक राज्यानं आपापल्या धर्तीवर अभ्यास करून अ-ब-कडे वर्गीकरण जाहीर करावं असं सांगितल्यानंतर काही राज्यांमध्ये ते अ-ब-कडे वर्गीकरण जाहीर झालं. महाराष्ट्रामध्ये त्या वर्गीकरणासाठी एक अनंत बदर समिती नेमली गेली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच ती समिती नेमली आणि त्याचा अभ्यास करणं या अनंत बदर समितीत चालू आहे. परंतु अद्यापही या समितीच्या माध्यमातून अ-ब-कडे वर्गीकरण जाहीर झालेलं नाहीये आणि म्हणूनच तेच लक्ष वेधण्यासाठी या अधिवेशन काळातच या वर्गीकरणावर चर्चा करून वर्गीकरण जाहीर करावं अशी ठोस मागणी मी माननीय मुख्यमंत्री यांना केलेली आहे. आणि या अ-ब-कडे वर्गीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असलेल्या अनुसूचित जातीमधल्या 59 जातीतील गोरगरीब लोकांना हे वर्गीकरणामुळे प्रमाणात न्याय मिळेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो घटक आहे तो मुख्य प्रवाहात पुन्हा एकदा येईल. म्हणून हे वर्गीकरण हे अधिवेशन संपण्याच्या आतच जाहीर करावं म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज या 59 जातींचा हा जो हार आहे ज्याच्यामध्ये सगळ्या 59 जातीत अनुसूचित जातीमधल्या तो परिधान करून मी या ठिकाणी आलोय. माननीय मुख्यमंत्र्यांनी याकडे याच्या आधी लक्ष घातलंय, पण वेगानं या अ-ब-कडे आरक्षणाचं वर्गीकरण या महाराष्ट्रात जाहीर करावं आणि अनंत बदर समिती जी आहे ती काम करते त्यांनी या वर्गीकरणाविषयी केलेला अभ्यास सरकारला सुपूर्द करून, कारण सगळ्यांना कल्पना आहे की पुढचे काही 7-8 दिवसच आहेत, त्याच्या आतमध्ये जर हे वर्गीकरण जाहीर झालं तर खऱ्या अर्थानं सगळ्या वंचितांना, सर्व या अनुसूचित जातील घटकांना न्याय मिळेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला जो वंचित घटक आहे तो खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात येईल. धन्यवाद.